विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डेरिव्हेटिव्हचं 13वा लेक्चर आहे. पॅरामेट्रिक इक्वेशन. ओके. आणि आजच्या लेक्चरमध्ये जे न्यूमेरिकल्स मी घेणार आहे, ते बोर्डसाठी पण इम्पॉर्टंट आहेतच आणि सीईटी मध्ये त्या टाइपचे कितीतरी पीवायक्यूज तुम्हाला दिसतील. टाइप कोणता आहे? तर हा. काय दिलंय बघा इथं, की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू 7. प्रकारच वेगळा आहे लक्षात घ्या. असं जर दिलं असेल ना, एका टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू अनदर टर्म, तर त्यावेळेस काय करायचं, की तुम्ही पहिली जी टर्म आहे त्याला u म्हणा. मग लेट u इक्वल्स टू 7 रेस टू एक्स आणि दुसऱ्या टर्मला v म्हणा x रेस टू 7 आणि त्यांनी तुम्हाला u चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v विचारलंय. याचा अर्थ त्यांनी तुम्हाला du बाय dv विचारलंय. मग तुम्हाला सांगू का? मग du बाय dv त्यांनी विचारलंय ना, मग आपण असं करू शकतो की du बाय dx ला dv बाय dx न काय करा? डिव्हाइड करा पॅरामेट्रिक सारखं. ओके. बरं मग टाइप तर तुम्हाला कळालाय. पण हे सॉल्व्ह करत असताना काय होणार आहे, की आपले फॉर्म्युल्याची रिव्हिजन होणार आहे लक्षात घ्या. सगळे फॉर्म्युले रिवाइज होणार आहे. मी एक 10 तरी प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करून देणार आहे तुम्हाला. ओके. बरं चला u इक्वल्स टू 7 रेस टू एक्स. मग आपण काय लिहिणार? डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामुळे u चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx आणि सांगा आता 7 रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? फॉर्म्युला कुठला वापरणार? a रेस टू एक्स. a रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह असतं a रेस टू एक्स लॉग a. तसं मग 7 रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7. लक्षात ठेवा फॉर्म्युला. बरं हे झालं. आता v ची व्हॅल्यू कोण आहे? x रेस टू 7. पुन्हा लिहा डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग v चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? dv बाय dx आणि x रेस टू 7 सिंपल फॉर्म्युला आहे. x रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो रे आपण? रेस टू टर्म आहे ती पुढे घेतो आणि त्याच्यातून 1 कमी करतो. मग 7 x रेस टू काय होणार आहे? 6 येणार आहे. ओके. हे असले प्रॉब्लेम बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारतील का? विचारतील. 1 मार्काचे पण प्रॉब्लेम असतात, 2 मार्काचे सुद्धा प्रॉब्लेम असतात. यात येऊ शकतात. आता मग देअरफॉर मी असं लिहितो, की du बाय dv दॅट इक्वल्स टू मग du बाय dx डिव्हायडेड बाय dv बाय dx. काय व्हॅल्यू आहे du बाय dx ची सांगा बघू? 7 रेस टू x इंटू लॉग 7. dv बाय dx ची व्हॅल्यू आहे 7x रेस टू 6. राहू दे असंच. पण एवढं करू शकता तुम्ही हे x 7 रेस टू 1 आहे. प्लस 1 वर गेल्यावर काय होतील? मायनस 1. तर 7 रेस टू x मायनस 1 चालू शकतंय. ओके. बट टाइप कळाला तुम्हाला? मग दुसरं जे न्यूमेरिकल घेणार आहे ते बघा. नीट लक्ष द्या. लेट u इक्वल्स टू कोण? कॉस इन्व्हर्स x अँड v इक्वल्स टू अगदी मगाच सारखंच आहे. u आणि v अझ्युम केलं. आता u ची व्हॅल्यू लिहूया का आपण डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग u चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx. आता रिवाइज करूया कॉस इन्व्हर्सचा फॉर्म्युला. कॉस इन्व्हर्स आणि साइन इन्व्हर्स दोघांचे फॉर्म्युले सेमच आहेत. फक्त कॉस इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हच्या वेळेस मायनस साइन येतं. मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर फिनिश. हे झालं u चं डेरिव्हेटिव्ह. v ची व्हॅल्यू जी दिली तिथे लिहितो मी डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. चला. v चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dv बाय dx. इथं मला वापरावा लागणार आहे चेन रूल. 2 डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. पहिल्यांदा ह्या रूटचं डेरिव्हेटिव्ह. चला आता फॉर्म्युला लक्षात ठेवूया. रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट आणि 1/2 रूट लक्षात ठेवा आणि जे आहे ते लिहायचं. 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि चेन रूल नुसार रूटच्या आत आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. 1 कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0 पण एक्स स्क्वेअर मगाशीच तुम्हाला एक्स रेस टू एन चा नाही का फॉर्म्युला सांगितला मी. तसं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x पण मायनस 2x येणार लक्षात घ्या. ओके. बरं चला आता मग आपलं फायनल आन्सर आता आपल्याला त्यांनी u चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v सांगितलंय. याचा अर्थ मी du बाय dx ला dv बाय dx न डिवाइड करू शकतो. याची व्हॅल्यू आहे मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर du बाय dx. ओके. डिवाइडेड बाय dv बाय dx आणि त्याची व्हॅल्यू काय सांगतो? समजून घ्या बरं का. तिथं मी थोडंसं सिम्प्लिफाय करू का रे मुलांनो? हे 2 ला हे 2 काय होतील? कॅन्सल. मायनस 1 शिल्लक जाईल. पण रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आता बघा. dv बाय dx ची व्हॅल्यू डिव्हाइड करायचं आहे. मग dv बाय dx व्हॅल्यू इथे लिहायची आहे. मायनस एक्स अपॉन अपॉन वर लिहा ना. 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ह्या रूटला हे रूट कॅन्सल होईल. मायनसला मायनस साइन कॅन्सल होईल आणि 1 बाय एक्स आन्सर येणार. 1 बाय एक्स.
टाइप कळाला का? नक्की? बरं, ह्या न्यूमेरिकल मध्ये काय सबस्टिट्यूशन केलं का? नाही. इथं काय गरज लागली का? नाही. डायरेक्ट फॉर्म्युले होते. पण आता तिसरं जे न्यूमेरिकल आहे ना, मी तुम्हाला सांगतो रिवाइज करा. असं जर दिसलं ना 1 प्लस एक्स स्क्वेअर रूटमध्ये, तर एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा पुट करायची. का? कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, की ज्याचं स्क्वेअर रूट येणार आहे सेक थिटा हे लक्षात घ्या. म्हणजे मी इथं लिहितो लेट परत पहिल्यासारखंच, की यू इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स 1 plus x square minus 1 divided by x and v equals to sine inverse 2x divided by 1 plus x square. मी तुम्हाला सांगतो, याला u आणि याला v अझ्युम केलं. आता एक साधा प्रश्न नेहमी पडतो, की दोन्ही ठिकाणी एकसारखंच सबस्टिट्यूशन केलं पाहिजे का? नाही. इथं तुम्ही तिकडं वेगळं सबस्टिट्यूशन करू शकता. नक्की. पण या प्रॉब्लेममध्ये लकीली एकच सबस्टिट्यूशन आहे. पुट एक्स इक्वल्स टू टॅन थिटा या यू ला आता वेळ लागणार आहे देअरफॉर बघा आता टॅन इनव्हर्स रूट मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि डिवायडेड बाय टॅन थिटा. ओके, टॅन इनव्हर्स लक्ष द्या. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे कोण आहे? सेक स्क्वेअर थिटा. तो स्क्वेअर रूट काय येणार आहे? सेक थिटा मायनस 1 आणि डिवायडेड बाय टॅन थिटा. अरे टॅन थिटा म्हणजे कोण रे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. आता मी प्रत्येकाला कॉस न मल्टिप्लाय करतो. थोडंसं न्यूमेरिकल मोठं होईल बरं का. मग देअरफॉर यू इक्वल्स टू हे टॅन इन्व्हर्स प्रत्येकाला मी कॉस न मल्टिप्लाय करणार आहे. सेक थिटा कॉसचा रेसिप्रोकल आहे. मग सेकला जर मी कॉस न मल्टिप्लाय केल्यावर 1 येईल. याला कॉस न मल्टिप्लाय करा. कॉस थिटा येईल. याला कॉस न मल्टिप्लाय करा. फक्त साइन थिटा शिल्लक राहील. मग आता यू इक्वल्स टू आता वही काढा. वही आहेच ऑलरेडी तुमच्याकडं. पहिलं पेज काढा आणि मी जे फॉर्म्युले सांगणार आहे ते लिहून ठेवणार आहे. 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर आणि जो अँगल आहे तो हाफ करायचा. लक्षात राहिलं का? 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस असतं तर 2 कॉस स्क्वेअर आलं असतं हे पण लक्षात घ्या. ओके. साइन थिटा तो पण फॉर्म्युला लिहा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटा असेल तर. साइन थिटा असेल तर 2 साइन थिटा बाय 2 आणि कॉस थिटा बाय 2. काही हरकत नाही, वेळ लागू दे. समजून घ्या. हे इकडचं इकडे आहे बरं का. मग टॅन इन्व्हर्स येणार काय? 2 ला 2 कॅन्सल. हा साइन या स्क्वेअरला कॅन्सल. साइन अपॉन कॉस शिल्लक म्हणजेच टॅन थिटा बाय 2 म्हणजे टॅन नुसार टॅन कॅन्सल झालं तर यू ची व्हॅल्यू शिल्लक राहिली थिटा बाय 2. यू ची व्हॅल्यू काय शिल्लक राहिली? थिटा बाय 2. आता इथं बघा व्ही इक्वल्स टू आता जागा आपल्याला कमीच पडणार आहे पण बसेल का नाही इथं बघा. मग व्ही इक्वल्स टू साइन इन्व्हर्स 2 टॅन थिटा. एक्सला पण टॅन पुट करणार आहे ना आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे का बघा? आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि हा जो फॉर्म्युला आहे तोही आता लिस्टमध्ये ऍड करा. या एका न्यूमेरिकल मध्ये किती फॉर्म्युले लागले? बघा ना 1 मायनस कॉस थिटा घेतलं. 1 प्लस कॉस थिटाची पण रिव्हिजन झाली. साइन 2 थिटाचा पण फॉर्म्युला लागतोय. साइन 2 थिटाचा इथं पण फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला साइन 2 थिटाचाच आहे. मग व्ही इक्वल्स टू साइन इन्व्हर्स आणि आत काय येणार? साइन 2 थिटा. साइन इन्व्हर्सला साइन कॅन्सल. व्ही ची व्हॅल्यू 2 थिटा. ओके. बरं हे तुमचं यू आहे ना, इथं मी लिहितोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटाच काढूया. मग जर डीयू बाय डी थिटा काढायचं असेल तर आन्सर 1/2 येणार. याला बॉक्स करून ठेवतो मी. इथे पण डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा. थिटा हा पॅरामीटरच घेणार आहे मी. मग व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काढलं तर फक्त 2 येणार. कारण थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं. बरं ते तुम्हाला यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही सांगतायत. यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय सांगतायत? व्ही. याचा अर्थ तुम्ही डीयू बाय डी थिटाला डीव्ही बाय डी थिटाने डिवाइड करा. डीयू बाय डी थिटाची व्हॅल्यू आहे 1/2 आणि याची व्हॅल्यू आहे 2. आन्सर 1/4 येणार आहे. आन्सर किती येणार आहे? 1/4. मी आता बाजूला सरकतोय आणि तुम्ही स्क्रीनशॉट घ्याच काढून. समजून घ्या, हे महत्वाचं आहे माझ्यासाठी, की काय, की जर तुमच्या न्यूमेरिकलमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल आणि तुम्हाला सबस्टिट्यूशन करायचं असेल, तर एक्स व्हॅल्यू टॅन थिटा आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन थिटा आणि 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर आहे त्याला आणि एक्स स्क्वेअर मायनस 1 असेल तर सेक वगैरे पुट करावं लागेल. मग हे प्रॉब्लेम तुमच्या आता छान लक्षात आला असेल. तर दुसरे प्रॉब्लेम मी आता तोंडी सांगणार आहे बरं का. तसंही आपण 10च मिनिटं झालेत. घ्यायला काही हरकत नाही. पण नाही मी तोंडी सांगणार. इथं जेव्हा तुम्ही
यू ची तुमची जी व्हॅल्यू आहे सांगा. तुम्ही सॉल्व्ह करणार आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर आता अभ्यास करताय. तुम्ही एक्सपर्ट बनलाय का? बघा ना हे काय? बघा ना तेच आहे ना. एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार? टॅन थिटा. मग 2 टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे sin 2 थिटा. sin वरचं sin कॅन्सल 2 थिटा शिल्लक राहिलं. बरं हा फॉर्म्युला काय? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे कोण आहे? कॉस 2 थिटा. लिहा घ्या लिस्टमध्ये ॲड करा. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग इथं पण 2 थिटाच येणार आहे. एक मिनिट. यू ची व्हॅल्यू 2 थिटा. व्ही ची व्हॅल्यू पण 2 थिटा. याचा अर्थ जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढाल तेव्हा आन्सर किती येणार आहे? 1 का सेम डेरिव्हेटिव्ह येणार आहे. आणि शेवटी तुम्हाला आठवतंय का? हे डेरिव्हेटिव्ह हे डेरिव्हेटिव्ह सेम असेल डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन आन्सर काय येणार आहे? 1. ओके होमवर्क कराल नक्की. नेक्स्ट. ओके, ओके. फिक्स आहे लक्षात घ्या. हे समजूनच घ्या. मी सांगतो. U इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. मी तुम्हाला सांगू का? मी इथं बोललो होतो. प्लस असेल तर कोण टॅन थिटा पुट करा आणि मायनस असेल तर काय पुट करणार? साइन थिटा. म्हणजे मला इथं एक्स व्हॅल्यू काय पुट करावं लागेल? साइन थिटा. ओके. आणि इथं पहिला यू इक्वल्स टू आपण म्हणूया लेट. यू इक्वल्स टू नंतर व्ही इक्वल्स टू लिहूया. व्ही इक्वल्स टू कोण आहे? सेक इन्व्हर्स 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 1. एक स्टेप मी काय करतोय बघा? कॉस इन्व्हर्स आणि 2x स्क्वेअर मायनस 1. लकीली हे न्यूमेरिकलचं पण आन्सर कदाचित 1च येईल लक्षात घ्या. चेक करूया बरं का, समजून घ्या. एक्स इक्वल्स टू काय? ह्या रूट वरून ओळखा. एक्स इक्वल्स टू काय पुट केलंय मी? साइन थिटा. ओके. मग यू मध्ये काय बदल होईल बघा, की टॅन इन्व्हर्स एक्सच्या ठिकाणी पुट करा साइन थिटा. एक्सच्या ठिकाणी पुट करा. मग साइन म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होणार. 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता सिंपल ट्रिग्नोमेट्रीच्या टर्म्स आहेत. हे साइन थिटा तसंच राहू दे. डायरेक्टली लिहू का कॉस थिटा? कसं काय? 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आणि त्याचं स्क्वेअर रूट येणार आहे कॉस थिटा. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा. ओके. टॅन थिटा. त्याच्यामुळं इथं फक्त थिटा येईल यू ची व्हॅल्यू आणि डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग यू चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काढलं की 1 येणार आहे. ओके. आता व्ही कडे जाऊया. व्ही इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स बघा. कॉस इन्व्हर्स पण एक प्रॉब्लेम आहे. सांगतो. पहिला पुट करतो मी तुम्हाला सांगतो. 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. यातनं मायनस साइन काय करूया आपण? कॉमन काढूया. आता मी तुम्हाला हे अगोदर सुद्धा शिकवलेलं आहे. द 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. मग याच्या पुढचं मी ॲज अ होमवर्कच तुम्हाला देणार आहे. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे हा कॉस 2 थिटा. आता कॉस इन्व्हर्सचे सगळे फॉर्म्युले काढा. मायनस कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला पाय घ्यावा लागेल का पाय बाय 2 घ्यावा लागेल हे होमवर्क मध्ये तुम्हाला देतोय. कारण ते घेतल्यानंतर मग ह्याला हे काय होईल कॅन्सल हे मायनस साइन ठेवून तसं कॅन्सल करता येणार आहे का? नाही. मग होमवर्क इथं सुद्धा देतोय. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके थांबा. हां. हा सिंपल आहे. आता आला का प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम आहे तिथं सुद्धा. सेम सबस्टिट्यूशन आहे. थांबा 1 मिनिटं. सांगा. इथं काय केलं होतं सबस्टिट्यूशन? वही उघडा. मी तुम्हाला बोललो तुम्हाला लिस्ट तयार पाहिजे फॉर्म्युल्याची. एक्स इक्वल्स टू काय पुट केलं होतं? टॅन थिटा. 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे कॉस 2 थिटा. मग कॉस इन्व्हर्सला कॉस काय होईल? कॅन्सल. इथं बघा ना तेच आहे की नाही? टॅन थिटा पुट करा आणि गंमत बघा ना व्हीच्या ठिकाणी टॅन इन्व्हर्सच्या पुढे इथं जर मी टॅन थिटा पुट केलं, तर टॅन नुसार टॅन काय होणार आहे? कॅन्सल आणि थिटा येणार आहे आन्सर लक्षात घ्या. ओके. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह आणि दोन्ही ठिकाणी सेम सबस्टिट्यूशन असल्यामुळं तुम्ही डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढू शकताय विथ रिस्पेक्ट टू थिटा. चला हा आपला शेवटचा प्रॉब्लेम घेतोय लक्षात घ्या. लास्ट प्रॉब्लेम. ओके. का ह्याच्या मागचं रिझन मी तुम्हाला सांगतो. यू इक्वल्स टू खूप सोपं आहे 3 रेज टू एक्स. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग यू चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx आणि 3 रेज टू एक्स. आपण 7 रेज टू एक्स ने सुरुवात केली होती आठवतंय? मग 3 रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 3 रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह थांबा. 3 रेज टू एक्स इंटू लॉग 3 हे लक्षात घ्या. ओके. गंमत व्ही मध्ये आहे. व्ही कोण आहे तुमचा? लॉग एक्स आणि 3. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की कदाचित बरं का, समजून घ्या बरं का. तुम्हाला इथे काही मुलं दिसत असतील बघा स्क्रीनवरती बसलेत समोर. सॉल्व्ह करायच्या अगोदर ह्यातल्या एकालाही याचं डेरिव्हेटिव्ह काढता आलं नाही.
चूक झाली होती लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो इथं काय तुमच्या लक्षात येतंय का बघा. मी काय केलंय चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी वापरली आहे. ओके. आणि मी कॉमन बेस कोणताही घेऊ शकतो. मी ई घेतलाय. कोणता घेतलाय? ई. पण याचं पण डेरिव्हेटिव्ह एवढं पण सोपं नाहीये. याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह सोपं नाहीये. कसं काढणार? हा तर कॉन्स्टंट आहे. सांगतो. इथं पण चेन रूल वापरावा लागेल. डिफरंशिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग व्हीचं डेरिव्हेटिव्ह डी-व्ही/डी-एक्स बघा, डेरिव्हेटिव्ह काढताना कॉन्स्टंट टर्म आहे तशी ठेवूया. ओके. आता खरं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे मी. मला सांगा 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय? -1/x². 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय? -1/x². मग 1/log x चं डेरिव्हेटिव्ह काय? -1/log x आहे त्याचा स्क्वेअर आणि चेन रूलनुसार log xच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा ते येईल 1/x. हे डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या. आलं ध्यानात थोडंफार? पण ब्रॅकेट स्क्वेअर द्या. ब्रॅकेट नाही दिला तर तो x² वाटेल. मग हे 2 तसं पुढे येणार नाहीये. लॉगची प्रॉपर्टी तशी नाहीये. तर ह्या प्रॉब्लेमला व्हेरी इम्पोर्टंट म्हणा. म्हणून तर मी म्हणलं हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. इम्पोर्टंटच आहे आपल्यासाठी. बरं ऐका. अजून डी-व्ही/डी-एक्स काढलंय. तुम्हाला डी-यू/डी-व्ही काढायचंय. मग यानं काय करा डिव्हाईड. मग log 3 काय करा? कॅन्सल करा. ओके. मग चला. मग आज झालंय काय? मी तुम्हाला सांगतो. बघता-बघता एवढे पार्ट्स डेरिव्हेटिव्हचे झालेत. ओके. एक 400 ते 500 मुलं रेग्युलरली व्हिडिओ बघतायत. खूप आहे माझ्यासाठी काउंट हा इनिशियल लेव्हलला. मलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. पण मला कमेंटमध्ये तुमच्याकडून हवं आहे, की कुठल्या एक्सरसाइज मधला कुठला क्वेशन हवा आहे. नाही सॉल्व्ह झाला विचारा ना, कमेंट करा ना. मी देतो ना नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला कसं आणि तुमचं नाव घेऊन मी तुम्हाला तो डाउट तुमचा क्लिअर करून देईन. ठीक आहे. म्हणजे मला पण कळेल, की आपण किती कम्युनिकेट करतोय. ठीक आहे. मग मला असं वाटतंय, की एवढी मुलं जर रेग्युलर बघत असतील, तर आपण Telegram एक WhatsApp ग्रुप किंवा असं काय करताय का का बघूया आपण आणि एक वेगळा छान असा ग्रुप तयार होईल. मग सीईटी होईपर्यंत आपण एकत्र असणार आहे. ओके. ऑल द बेस्ट.